गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त मस्त आणि मजेत राहा. आज बघा शनिवार आहे. तर मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विरांश काल नगरला गेला आणि आजीकडे गेला त्याच्या, आणि तिथं त्याला पहाटेच त्रास झाला. घाम आला ना, हात धुवायला लागले घामाचा. तर पहाटेच तर बघा त्याला त्रास झाला. 2:45 वाजता रडत उठला आणि 7 वाजेपर्यंत सकाळी मग त्याला रात्री 2:30 वाजता दवाखान्यात नेलं. आणि बघा सकाळी 7:30ला झोपला. तो रात्रभर जागा होता. तर रसिका म्हणली होती माझी मुलगी की जाऊ द्या मम्मी, मी पुण्याला येणार आहे त्याला घेऊन. मला वाटलं तर येईल, पण ती काय येणार नाही आहे. ती म्हणली नको मम्मी, आता आम्ही आज एक दिवस राहू. मी म्हटलं राहा. त्याची तब्येत कशी आहे विचारले मी फोन करून. तब्येत व्यवस्थित असेल तर राहा, कारण का सासर आहे, सासरी राहावंच लागतं. आमच्या सासूबाई बघा काय बडबड करायला. माझ्या सासूबाई कोण राहिलंय? मी आणि सतीश. आता माणसाचं कोणाचं मरण काय सांगता येत नाही. आमच्या सासूबाई म्हणतात मी आणि फक्त सतीश मामाच राहिलोय. म्हणजे माझे मामे सासूबाई आणि त्यांच्या दोघी बहिणी गेल्या. आता काय म्हणत होत्या विजू आहे. तर मी म्हटलं अहो विजू गेली, तुमची रजू गेली, दोघी बहिणी गेलेल्या आहेत. म्हणून मला म्हणतात मीच एकटी राहिली आता आणि सतीश मामा राहिलाय. आता मरण कोणाच्या हातात काही नाही आहे बघा. सगळं देवाच्या हातात आहे. जेव्हा आपल्याला वरनं कॉल येईल देवाच्या घरनं, तेव्हा आपल्याला जावं लागते. आहे ते दिवस आनंदात घालवायचे. जरी दुःख असेल तरी ते सुखात त्याचं दुःखाचं स्वागत करायचं आपण. बघा सासूबाई काय विचारतात मला बघा. आता काकू पाहिजे ना माझी. तुमची काकू कशी पाहिन मी? माझं लग्न तर झालं होतं का? नाही पाहिली. सासूबाईंच्या आमच्या प्रश्नावर प्रश्न झाले. माझी सासू बघितली हे, माझी काकू बघितली का? आता ह्या वयामध्ये ना असं होतच आहे. काय करणार. माझी आई पण तिकडं अशी आजारीच आहे, म्हणजे अंथरुणावर आहे. तसंच इकडं सासूबाई चांगल्या आहेत, पण असं त्यांचं बघा कसं बोलणं चालू आहे. आता चला असं मी इकडे बघा कणिक तिंबलेली आहे आणि मी माझ्या कणिक तिंबली तर माझ्या मी छोट्या मुलीला पोळ्या करून देते आणि भाकरी पण करून देते. चला आम्हाला पण काय 1-2 पोळ्या करायच्या असतील तर, नाही भाकरी करायच्या आमच्या सासूबाईंना पण माझ्या. चला मी करते भाकरी पोळ्या. पुन्हा भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. आता मी माझी मुलगी आणि जावई आले होते धाकटे, आणि तिला दिलं पोळ्या भाकरी करून दिलं तिला. जाऊ दे, आईची माया वेगळी असते. आणि हे गेलेले आहेत ना हॉस्पिटलमध्ये. नणंद माझी ॲडमिट आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर उद्या हेमाताईंना डिस्चार्ज देणार आहे. आता उद्या किती वाजतील काय माहीत घरी यायला, बघूया. तर असो, तर मी काय म्हणत होते तुम्हाला की माझी मुलगी आणि जावई येऊन गेले आणि तिला दिली पोळी भाकरी. म्हणलं आता फक्त भाजी कर आणि जेवण कर लवकर, कारण का ती म्हणत होती मला कसं तर होते, झोप यायला लागली आणि बाहेर गार वारं सुटले छान मस्त. घरातच गरम होते, घरात भयंकर गरम होते. मला तर गॅस समोर तर भयंकर घामाच्या धारा लागतात. चला मी आता करते बघा दोडक्याची भाजी. आणि पहिला किचन कट्टा जरा साफ करते, कारण का पोळ्या भाकरीचं पसारा आहे. इकडं सासूबाईंना जेवायला वाटलेलं आहे का मीठ? त्याच्यात मीठ आहे, त्यांना वाढलेले. त्या म्हणलं मी भातच खाते. मी म्हणलं मग दूध भात खावा. आणि इकडं टाकते बघा दोडक्याची भाजी टाकायला लागली. हे पहा दोडक्याची भाजी टाकते आणि कट्टा मग मला किचन कट्टा सगळा साफ करायचा आहे. पहिला भाजी टाकून घेते. मला एवढं गरम व्हायला लागलं आहे, मानाचं गरम व्हायला लागलं आहे.
मी घुम व्हायला लागले, त्यामुळे काय होतं टिकली पडती. मग चला मी इकडे दोडक्याची भाजी टाकायला लागली. चला इकडं माझं सगळं स्वयंपाक बिपाक आवरलंय बघा. किचन कट्टाने साफ करून घेतलेलं सगळं आणि अन्न इकडं ठेवलेलं आहे. हे पहा किचन कट्टा इकडं सगळं साफ केलेलं आहे. काय झालं, भात कुकर इथं ठेवलं गरम हवा भात म्हणून. चला हे बघा. आणि आता हे न यायला उशीर होईल दवाखान्यातनं. माझे दीर येतील डबा घेऊन, झोपायला येत असं दीर. तर आता कारण का हे दिवसभर हे थांबतात आणि दीर पण येत असत 1-2 तास जर म्हणजे जसं जमेल तसं, पण झोपायला दीर जातात. आता माझे दीर येतील डबा घेऊन. काल तर बघा 9:30 वाजले ते नाही आलं डबा घेऊन, उशीर झाला होता. आणि मग त्यानंतर हे आले, हे नाही आलं 9:45 झाले जवळजवळ. आणि आता उशीरच होणार कारण का ट्रॅफिक पण असते, हे नाही आलं उशीर होणार. चला आता हे येईपर्यंत मी काय करते, डोक्याला तेल लावून घेणार आहे. मला काय तेल लावणं होत नाही ह्या अशा सगळ्या ह्याच्यामुळे, आणि लक्षात नाही राहत. माणूस कसं दिवसभर दमून थकून जाताना झोपले की असं वाटतं नको बाई आता आहे वेळ. तर मी काय करते, तेल लावून केसांना तेल लावून घेणार आहे, म्हणजे जरा बरं वाटेल. माझं डोकं दुखायला लागलं आहे. चला तेलाची बाटली कुठे ठेवली, हे बघा तेलाची बाटली सापडली. आता तेल लावून घेते. टाचा पण भयंकर दुखतात, टाचांना तेल लावायचं आणि सॉक्स घालून बसते. हे बघा केसांना चांगलं तेल लावून घेतलेलं. आता इतकं डोकं दुखायला लागले, म्हणजे चला तेल तर लावूया. आणि बाहेर इतकं छान गार वारं सुटलेलं आहे, म्हणलं थोडंसं वारं पण घेऊ. हे बघा गार वारं सुटलेलं आहे मस्त. घामाच्या धारा लागलेत. तेल लावले तर अजून जास्त घाम येतो, पण काय करणार, डोकं भयंकर जाम दुखत होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला तेल लावूया. आणि तसंही आता उद्या केस धुवायचे, उद्या वेळ आहे, रविवार आहे उद्या. तर म्हणलं आज केसांना तेल लावून घेऊ. चला मी तेल लावलेलं आहे. हे बघा आता वाजलेत किती, 8:30 वाजलेत. आता रात्रीचे 8:30 वाजलेत. हे बघा आत्ता हे आलेले तरी आज लवकर आले, 9:30 वाजलेत. काल तर 10 वाजले होते त्यांना यायला हॉस्पिटलमधून. काय म्हणलं तुम्ही, त्याची तयारी, नाश्त्याची तयारी. हे बघा यांनी काय काय आणलं आहे. मी त्यांना म्हटलं होतं मला इडली पीठ आणा, म्हणजे उद्या आप्पे करता येईल. त्यांनी आणलेलं आहे. आता आम्ही ह्याच्यापुढे आता जेवूया. चला आता हे होतील फ्रेश, हातपाय तोंड धुतील. नाही अजून, हे आत्ता आलेत ना. सासूबाई विचारतात जेवली का. आता हे फ्रेश होतील, मग आम्ही दोघं पण जेवूया. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.